आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय आहे तुझं? हे काय चाललंय? मी तुला हे सांगायला फोन केलाय की त्या सावलीला फायनल धमकी देऊन झाली आहे. आता ती त्या सारंगकडे फिरकणार सुद्धा नाही. हा, आता ठरल्याप्रमाणे मला तुला एकदा भेटायचंय बस. काय बोलतोयस तू? वेळ लागलाय का तुला? आता कसं भेटू मी? जर मी तुला भेटायला आले ना तर आपण लटकू दोघे. कोणाला लटकवतीयस? काही नाही. हॅलो. अरे अशी काय आहे? मैत्रिणीचा फोन होता. ओ वेल, कसं वाटतंय तुला आता? मस्त. रम्मीचा एक मोठा डाव जिंकल्यावर वाटतं ना तसं. वेल, तुला आई वडील नाही आहेत तर मॉमने तुझ्या कन्यादानची जबाबदारी मला आणि नीलला दिली. अरे वा. अच्छा, मला एक सांग, तू त्या मूर्ख मुलीला इथून जाण्यासाठी कसं काय कन्व्हिन्स केलंस? का सांगू? ए हॅलो, इतके दिवस तर आपण तुमच्याच प्लॅननुसार चालत होतो ना ऐश्वर्या मॅडम. तुम्ही म्हणाल तसं सगळं केलं मी, पण हाती काय लागलं? काहीच नाही. सो मग मी माझा प्लॅन केला. शेवटी तो माझा प्लॅन आहे ना, सक्सेसफुल तर होणारच. गुड. खूप स्ट्रॉंग आहेस तू. हार नाही मानलीस. ऐश्वर्या मॅडम, इन्सिक्युअर वाटतंय का तुम्हाला? नाही म्हणजे मेंदळे कुटुंबात तुमच्यापेक्षा स्मार्ट आणि कनिंग सून येणार आहे म्हणून इन्सिक्युअर वाटतंय का? आपण एक काम करूया, आपण कॉम्पिटिशन करू शकतो. कोण जास्त स्मार्ट आणि कनिंग आहे याचं. तुझी माझ्याशी कधीच कॉम्पिटिशन होऊ शकत नाही. एनिवे, वेल, तुला आपल्यातलं एग्रीमेंट लक्षात आहे ना? आफ्टर शादी नो किड्स. एग्रीमेंट? ए अच्छा ते. ऐश्वर्या मॅडम, ज्या कंडिशनमध्ये मी ते एग्रीमेंट केलं होतं ना तेव्हा मी बॅकफूटवर होते. आता त्या एग्रीमेंटला मी बांधील आहे की नाही हे माझं मीच ठरवणार. हो, तुला काय म्हणायचं आहे? खेळाचे मोहरे बदलले ऐश्वर्या मॅडम. गाडी माझी आहे ना, मग मला चालवू द्या ना. कारण यापुढे चित भी मेरी और पट भी मेरा.